खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेरच्या सानेगुरूंचं ती भजन झालं. हर देश में तू हर देश में तू तेरे नाम आने तू एक ही है. हे भजनही गायचंय. आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंथी सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. ही भजन मंदिरात जाऊन आपल्याला म्हणायची आहे. आणि ती म्हणत असताना धनकीची चोट सांगायचं आहे की रामकाई हा तुमच्या सातबारा तुम्ही लिहून घेऊ नका. संविधान जेव्हा लिहिल्या गेलं तर संविधान लिहित असताना लिहिणं झाल्यावर संविधानामध्ये राम लक्ष्मण आणि सीता यांचा फोटो आहे. शिवाजी महाराजांचा फोटो आहे, झाशीच्या राणीचा फोटो आहे, टिपू सुलतानचा फोटो आहे, सम्राट अशोकांचा फोटो आहे, बुद्धांचा फोटो आहे, महावीरांचा फोटो आहे. संजीवनी पर्वत घेऊन चालला हनुमान घेऊन चालले त्याचाही फोटो आपल्या संविधानात आहे. पण संविधानामध्ये राम लक्ष्मण सीता जर आहे तर आपल्या भारतीय नागरिकांनी या राम लक्ष्मण सीतेच्या मंदिरातला भ्रष्टाचार उघडा पाडलाच पाहिजे. इथे काही जातीचं धर्माचं कुठले काही कसायचं कारण नाही. म्हणून आपल्या संविधानातला फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकाराचा जे प्रकार आहे त्यातला रामाचा फोटो लावायचा आणि भजन करायचं. तालुक्यात गावागावात जर झालं आणि हा त्यांचा भ्रष्टाचार आपण उघडा केला तर येणाऱ्या काळात आपण रामाच्या नावाने चालणारे आणि रामराज्य आणणारे लोक येथे सिद्ध झाले राहणार. आपले काँग्रेसचे सर्वात मोठे नेते कोण? महात्मा गांधी. राष्ट्रपिता महात्मा गांधींना गोळ्या मारल्या. ठेवा 3 गोळ्या मारल्या. 3 गोळ्या लागल्यावर गांधी खाली कोसळले. काय म्हणाले? व मायव बापरे पकडा बदमाशाला मारा त्याला. काय म्हणाले गांधी? काय म्हणाले? गांधींनी म्हणता आपल्याला रामाची सौगाती दिलेली आहे. त्यामुळे या धर्तीवर एक जन आंदोलन लोकांपर्यंत जे आहे हे घेऊन जायचंय. आणि भारतीय जनता पक्षाने राम मंदिरात केलेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारांना शिक्षा झाली पाहिजे ही आपली भूमिका आहे. जर अल्पसंख्याक समाजातला कोणी असेल, जर आदिवासी समाजातला कोणी असेल, जर दलित समाजातला कोणी असेल आणि कोणत्या एका खऱ्या खोट्या आरोपामध्ये जो पकडला गेला तर योगी मोदी काय करतात, फडणवीस काय करतात, त्याच्या घरावर बुलडोझर चालवतात. मग आता राम मंदिरातले पैसे खाणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोझर का चालवत नाही? बरोबर सांगू राहिलं का? जो भी कहेंगे सच के सिवा. हे आंदोलन आपल्याला घेऊन जायचंय. हे करत असताना BLA 2 बूथवर आपल्याला एक माणूस आता हा निवडायचा आहे. 2 असणारे आपले कार्यक्रम आहे. मी तिन्ही अध्यक्षांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. माझा आता पहिल्यांदा कसं होतं, कसा अध्यक्ष आमचा ते खूप चांगला अध्यक्ष काम करतो म्हणजे सगळं म्हणत होते. पण आता मी काय ते काय डॉक्टर साहेब आम्हाला चांगला आणि वाईट म्हणायचं आता आमच्याजवळ मार्कलिस्ट आहे. काय मार्कलिस्ट आहे? किती ब्लॉक अध्यक्ष तुमचे सक्रिय आहेत, किती नियुक्त झालेले आहेत. हा नियुक्तीचा डाटा कुठे राहणार आहे? दिल्ली मुंबई. तिथून फोन येतील. त्या तालुका अध्यक्षांनी चांगलं काम केलं तर जिल्हा अध्यक्ष चांगला. ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सर्कल प्रमुख आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पंचायत समिती सर्कल प्रमुख आहे, मंडल सेक्टर, आणि ज्या जिल्ह्यामध्ये ग्राम शाखा ओपन झालेली आहे, हे एकंदरीत स्ट्रक्चर माझ्यासाठी तुमच्यासाठी आहे. बाप दाखवण्याचं श्राद्ध करा. हे घरात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.